नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी कारल्याची भाजी, ती सुद्धा अजिबात कडू न होणारी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत आणि ती सुद्धा कडू न होणारी. त्यासाठी हे बघा, इथे मी 4-5 कारली घेतलेली आहेत. आता ही पहिली आपण कट करून घेणार आहोत. त्यासाठी ना मी इथे एक सोलर घेतलेला आहे आणि कारलीच्या वरचा जो भाग आहे ना तो पहिला मी थोडासा असा काढून घेणार आहे. जर तुम्हाला नसेल काढायचा तर तुम्ही नाही काढलात तरी चालणार आहे, पण मी वरचा असा भाग काढून घेते थोडा. त्यानंतर आपल्याला आता कारलं कट करून घ्यायचं आहे. मागचा पुढचा थोडासा कट करून घ्यायचा आणि मग मधून चिरायचं आपल्याला आणि आतमध्ये जेवढ्या काही बिया वगैरे असतील त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशी सुरी फिरवली ना की अलगद अशा सर्व बिया आहे बघा निघतात पटकन अशा. अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि ही जी कारल्याची भाजी आहे ना, अगदी ना लहान मुलं सुद्धा आवडीने खातील, कारण की आपण करणार आहोत ना अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच बनवणार आहोत. पण ही ना कारल्याची भाजी आहे ती अजिबात कडू नाही होणार जर तुम्ही माझ्या पद्धतीने केलीत तर. पहिले आपण ही आता कट करून घेणार आहोत. कट करताना सुद्धा ना आपल्याला पातळ पातळ अशी कारली कट करून घ्यायची. ते बघा अशा प्रकारे. हे बघा, अशी आपल्याला पातळ पातळ अशी कट करून घ्यायची आहेत. आता अशी ना सर्व कारली आहेत ती मी कट करून घेणार आहे. तर हे बघा, इथे सर्व कारली मी आता कट करून घेतलेली आहेत. धुतलेली नाहीये ती, फक्त कट करून घेतलेलं आपण. आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं जाडं मीठ. आता हे मीठ आहे ना, हे आपल्याला 2-3 मिनिट ना मस्त असं या कारलीला ना असं चोळून चोळून घ्यायचं आहे. हे बघा, तुमच्याकडे जाडं मीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक मीठ सुद्धा वापरू शकता. हे बघा, असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. कारल्याची भाजी कडू न होण्यासाठी ही एक ट्रिक आहे. म्हणजे तुम्ही असं असं करून घेतलं ना की बघा, ही कारली आहेत ना एकदम मऊसूद होऊन जातात. 1-2 मिनिट मस्त अशी आपल्याला करून घ्यायची. इथे आपली 1-2-3 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता कारली बघा मस्त अशीच एकदम सॉफ्ट पण झाली ती बघा. आणि याच्यामध्ये बघा पाणी निघालेलं आहे बघा. हे सर्व कडू पाणी आहे ना असं निघून जातं. आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. इथे सर्व कारली बाई मस्त अशी मी आता धुवून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवूया. हे बघा, इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी पण ना छान अशी तडतडून द्यायची आणि नंतर मग आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं हिंग. आणि बघा, इथे मी ना 2 मोठे कांदे ना चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता. आता हे आपल्याला हा कांदा आहे ना मस्त असा आपल्याला एकदम याच्यामध्ये सॉफ्ट करून घ्यायचा आहे. आणि कारल्याची भाजी आहे त्याच्यामुळे ना याच्यामध्ये ना कांद्याचा वापर जरा जास्तच करायचा. त्याच्यामुळे सुद्धा ना भाजी कडू लागत नाही. त्यानंतर हे बघा, इथे मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता कांदा आपल्याला ना मस्त असा हा परतून घ्यायचा आहे.
एक 2-3 मिनिटं झाले ते बघा. कांदा मस्त असा झालेला आहे, कलर पण चेंज झालेलाच आहे. हे बघा, थोडीशी हळद, त्यानंतर गरम मसाला, तर हे सुद्धा आपण थोडं मिक्स करून घेऊया. हे बघा, नंतर आपण याच्यावर टाकणार आहोत कारली. हे बघा, कारली आपण मिठामध्ये कुस्करून घेतलेली, त्यानंतर ना आपल्याला 1-2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये ना आपण पाणी अजिबात नाही वापरणार आहोत. हे अगदी आपल्या वाफेवर फक्त शिजवून घ्यायची. आता झाकण ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायची. हे बघा, इथे आपले 7-8 मिनिटं झालेले आहेत. आणि बघा, आता कारली आपली मस्त अशी शिजलेलीच आहेत, कारण की आपण कमी गॅसवर ठेवली, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायला लागले आहेत. हे बघा, तुकडा होते म्हणजे भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं. कारल्याच्या भाजीमध्ये ना ओलं खोबरं सुद्धा जरा जास्तच घालायचं. त्यानंतर इथे बघा, मी थोडंसं गूळ घेतलेलं आहे. गूळ, साखर काही वापरू शकता तुम्ही. इथे छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते भाजी आपली एकदम. आता खोबरं घातलेलं आहे ना आपण, तर आपल्याला 1-2 मिनिट पुन्हा आपल्याला झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवरच ठेवायची आहे. हे बघा, इथे 1-2 मिनिटं झालेली आहेत. वाफ पण छान आलेली आहे आणि भाजी पण मस्त अशी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अजिबात कडू लागत नाही भाजी. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडंसं मिक्स करूया. आता ही भाजी मी काढून घेते. तर इथे आपली कडू न लागणारी चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. एकदम मस्त लागते. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.